हॅलो गाईज, मी अनुजा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप मस्तच असणार. तर हा आज दिवाळीचा व्लॉग आहे. म्हणजे हा व्लॉग ना दिवाळीचा आहे, लक्ष्मीपूजन दिवशीचा. तर सकाळ सकाळी मस्त अद्विकला ना उठणं वगैरे लावून घेतलं. म्हणजे तो खूप चिडचिड करत होता, पण त्याला अजून समजत नाही, त्याच्यामुळे त्याची तेवढी चिडचिड चालली होती. कारण गार लागत होता सकाळ सकाळी आणि सगळ्यांच्या अगोदर त्याची आंघोळ चालू होती. म्हणजे रोज पण तो आणि त्याचे पप्पा ना मस्त सगळ्यांच्या अगोदर आंघोळ करतात. म्हणजे माझी आंघोळ झालेली नसती, त्याच्या अगोदरच या बापलेकाची आंघोळ झालेली असती. म्हणजे अद्विकला ना सवय लागली त्याच्या पप्पा सोबत आंघोळ करायची. मग अगोदर ना माझ्या आंघोळीच्या अगोदर त्यालाच उठणं वगैरे लावून घेतलं. म्हणजे बापलेकाला दोघांना पण उठणं लावलं होतं. म्हटलं आंघोळ वगैरे करून घेतील. मग सणासुदीच्या अगोदर त्याला मस्त आवरून घ्यायचं, कारण मी सकाळचं आवरत नाही, मला काम वगैरे करायचं असतं त्याच्यामुळे. मग मस्त बघत बसला होता मोबाईल वगैरे. म्हणजे आमच्या चिवडीनी पण आज लवकरच आंघोळ केली होती, कारण सण किंवा दिवाळी कुठलाही सण असू द्या, लेकरांनी अगोदर आंघोळ केली ना आणि त्यांना नटवून बसवलं ना की आपण मोकळे झाले आपलं काम करण्यासाठी. त्याच्यामुळे अगोदर लेकरांचं आवरून घ्यायचं. आणि अद्विक ना मस्त बघत होता. म्हणजे अगोदर चिडचिड केला आणि नंतर बघायला लागला की काय लावलंय मला हे. आणि नंतर ते वाळल्यानंतर तर एवढं पांढरं झालं होतं ना की तो त्याच्या पप्पाला पण बघत होता आणि स्वतःला पण बघत होता. म्हणजे त्याला अजून समजत नाही ना, त्याच्यामुळे तो चिडचिड करतोय. पण समजायला लागल्यानंतर ना त्याला खूप भारी वाटणार की आज दिवाळी आहे, मला उठणं लावलंय, आंघोळ घातलीये, म्हणून त्याला आतापासून सवय. मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर नाही का ते पिठाचे मुटके का काय म्हणतात ते ओवाळून वगैरे टाकलं. पिठाचे दिवे का करतात त्याचं कारण ते काय मला माहित नाही, पण लहानपणी माझ्या भावाला करायचे मी, त्याच्यामुळे ते मला माहितीये. मग म्हटलं अद्विकला आपण करू, कारण त्याच्या बहिणी सगळ्या लहान आहेत, त्याच्यामुळे त्या काय करत नाही. मग मीच त्याला मस्त फ्रेश म्हणजे सगळं करते की त्याला समजेल म्हणून. आणि मग नंतर त्याला मस्त नवीन कपडे वगैरे घातले आणि मग बसला तो. म्हणजे नवीन नव्हते ते, जुनेच होते, पण थोडेसे नवीन होते, त्याच्यामुळे तेच घातले. म्हटलं संध्याकाळी आणलेले नवीन घालावे. मग कपडे घालून मस्त बसला होता पायऱ्यामध्ये. आणि मी नाही ते साडी ड्रेप करत होते. आता साडी ड्रेप का, तर माझी साडी नाही ही पूर्ण म्हणजे अशी कडक आहे, रक्षाबंधनला घेतलेली साडी आहे ही माझी. ड्रेप करायचं चाललं होतं, कारण इस्त्री आमच्या घरातली बिघडली आहे आणि आता ती कधी आणणं होईल ते काय माहित नाही. मग म्हटलं अशी पण चुरगळली आहे, मग आपण मस्त ड्रेप करूया मिऱ्या वगैरे करून. आणि मग मस्त नाही साडीला ड्रेप करून घेतलं, कारण मला या साडीचा घागरा वेअर करायचा होता. कारण ही साडी ना थोडीशी फुगत होती. मग त्याचाच जर घागरा वेअर केला असता ना तर मस्त असा फुगणार तो. तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये बघितलंच असेल. मस्त फुगली होती साडी ही. थोडंसं वेगळं दिसत होतं, पण लुक मस्त आला होता या साडीचा. पिंक वगैरे कलर आहे ना, त्याच्यामुळे मस्त मी याचा ना घागरा वेअर केला होता. म्हणजे पूर्ण ड्रेप वगैरे करून. प्रॉपर अशी काय ड्रेपिंग मला येत नाही, पहिल्यांदाच ट्राय करत होते आणि पहिल्यांदाच मी अशी माझ्या कुठल्या साडीला ड्रेप केलंय. कारण ड्रेप करणं पण ना म्हणजे थोडंसं साडीला बिघडवण्यासारखं आहे. कारण इथून तिथून त्याच्या सगळ्या मिऱ्या झाल्या ना, मग त्या मिऱ्यांना गुड्या काढण्यासाठी ना परत त्याला इस्त्री करावी लागते. त्याच्यामुळे साडीचं ना थोडंसं वाटवं झाल्यासारखंच आहे. त्याच्यामुळे कधी मी केलं नाही. आता या साडीला पण भरपूर अशा गुड्या पडल्यात. आता ते जेव्हा मी इस्त्री करेन ना तेव्हाच त्याच्या त्या गुड्या निघणार. म्हणजे त्या इस्त्री करायला पण डबल मेहनत आहे. पण जाऊ द्या, आता हाऊस म्हणून प्रत्येक सणाला वेगवेगळा लुक मला करावा वाटतो. त्याच्यामुळे मग मी ना मस्त घागरा टाईप साडी वेअर केली होती आणि मस्त पण दिसत होती. पुढे पण तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच, ज्यांनी मिनी ब्लॉग बघितला नाही त्यांना. आणि बघा पाऊस आला. म्हणजे मला तर या पावसाला बघून ना वाटला तर रांगोळी वगैरे कशी काढायची, पण पाऊस आला ना लगेच गेला. पण म्हटलं बरं झालं बाबा, कशी तरी एडीवाकडी रांगोळी काढली. आणि गॅलरीमध्ये पूर्ण गॅलरीमध्ये ना दिवे लावले होते. म्हणजे मला ना भारी वाटतं बरं का असं गॅलरी वगैरे सजवायला. गॅलरी दार म्हणजे असं उठून दिसलं पाहिजे, लाइटिंग वगैरे दिवाळी असल्यासारखी. मग पूर्ण गॅलरीमध्ये दिवे लावले होते. आणि दिवे पण आणताना भरपूर असे 12 दिवे आणले होते. आणि गेल्या वर्षीचे पण 12 दिवे असतील, म्हणजे 24 दिवे. इथून तिथून पायऱ्यात गॅलरीत असं लावावं मला वाटतं. आणि लावलं पण होतं, मस्त वाटत होतं. आणि बघितलं का दिवाळीत एवढं घर उठून दिसत होतं ना, लाइटिंग, आकाशकंदील. आणि आम्ही ना वरच्या गॅलरीत तर आकाशकंदील लावलं होतं, कारण लांबून पण बघितलं ना ते लगेच दिसतं आकाशकंदील, त्याच्यामुळे. मग मी पण मस्त रेडी झाले होते. माझा लुक असा झाला होता, म्हणजे आवडला होता मला पण. म्हणजे छान वाटत होता, साधा सिंपल पण मस्त. आणि ते जाऊबाई आई त्यांचं पण आवरायचं चाललं होतं. मग म्हटलं चला आता फटाके वाजवूया. हले घाबरून पळत आलंय ह्यांच्याकडं. अद्विक ना नुसता त्याच्या पप्पाच्या मागे पळतो, एका जागेवरती शांत काय बसतच नाही तो. आणि मला भीती वाटत होती कुठेतरी भाजेल वगैरे, पण नाही, एकदम सेफली यांनी फटाके वाजवत होते.
म्हणजे आम्ही ना पूर्ण फॅमिली गेलो होतो फटाके वाजवायला, म्हणजे फुल एन्जॉय केलेलं आहे आम्ही दिवाळीच नाही कुठला पण सण असू द्या, पूर्ण म्हणजे आम्ही फॅमिली मिळून सेलिब्रेट जर केलं ना तर खूप भारी वाटतं. मग यांनी ना ते आकाशात उडतात ना बार, ते आणले होते, मग तेच वाजवायला गेले होते. अंधारात काय एवढं दिसत नव्हतं आणि जवळ जायची काय माझी हिंमत होत नव्हती, कारण ते जोरात फुटतं कसं फुटतं काय माहिती. त्याच्यामुळे मी लांबूनच व्हिडिओ शूट केला आणि एवढं लुक म्हणजे एवढा त्याचा व्ह्यू छान होता ना की वाव वाटत होतं, खूप भारी वाटत होतं बरं का. सगळे लेकरं खूप मन लावून बघत होते. तो आकाशात उडणारा बार एवढा छान दिसत होता ना, आणि यांनी खास करून लेकरांसाठी आणला होता, कारण लेकरं ना बाहेर कुठे पण वाजू द्या एकदम गडबडीने घरातून बाहेर पळत येतात बघायला तो फटाका. त्याच्यामुळेच त्यांनी आणलं होतं की जाऊ द्या पैसे जाऊ द्या पण लेकरा बघतात आणि त्यांची खुशी म्हणजेच आपली खुशी, त्याच्यामुळे त्यांनी आणलं होतं. आणि कुठले पण फटाके असू द्या, म्हणजे आम्ही ना जास्त असे बॉम्ब वगैरे आणले नव्हते, कारण लेकरांमुळे नॉर्मल पावसाळे भुईचक्र वगैरे आणले होते. आणि आमची चिवडी नाही ते दुकान मांडून बसली होती, म्हणजे कोणाला फटाकेच वाजवू देत नव्हती. आणि मोठ्या पप्पाला नाव सांगतो मग एक दे टक्का. दीदी बघ इकडे संपवायला लागले सगळे. दीदी बघ करू इथं टाकू नको बाळा. आणि मग काय सगळ्यांनी मस्त फटाके वगैरे वाजवून आल्यानंतर ना चेंज केलं आणि मस्त जेवण करायला बसलो. सगळ्यांचे जेवण झाल्यावर नंतर ना मस्त निवांत आम्ही दरवाजात येऊन बसलो होतो, कारण घरात ना खूप गरम व्हायला लागलंय. अचानक गरम तर अचानक पाऊस असं वातावरण चालू आहे. तर मस्त आम्ही आलो होतो बाहेर. दिवाळी दिवशीचा व्लॉग तर झाला, पण म्हटलं एवढीचा व्लॉग कुठे अपलोड करू, त्याच्यामुळे ना पाडव्याचा एक दिवस गॅप घेतला आणि त्याच्यानंतर भाऊबीजचा हा व्लॉग म्हणजे चालू केला. पाडव्याला व्लॉग का शूट केला नाही, कारण मला ना सर्दी वगैरे डोकं म्हणजे असं झालं होतं ना, थोडंसं आजारी असल्यासारखंच वाटत होतं, त्याच्यामुळे पाडव्याचा व्लॉग काही शूट केला नाही. मग डायरेक्ट भाऊबीजीला. आता भाऊबीजीला किती आजारी असलं तरी माणसाला ना ताकद येते, का तर माहेरी जायचं असतं त्याच्यामुळे. मग काय मस्त आद्विकला ना उळून घेतलं परीने देवांशीने. आद्विकला दे आद्विकला. वळ ती बघ ना. आता देवांशीचा नंबर. तर मस्त ना म्हणजे करदोडा वगैरे बांधून घेतला. परीला एवढं जबरदस्ती म्हणजे करदोडा बांधायला सांगितलं होतं ना, तिने ना फक्त ते गिफ्ट साठी करदोडा बांधला होता, नाही तर तिला कितीही मस्का लावू द्या ती बांधणारच नाही. पण अद्विकने गिफ्ट आणलंय हे सांगितल्यापासून तिने गडबडीने करदोडा बांधण्यासाठी आली होती. आणि मग काय नंतर आला आमच्या देवांशीचा नंबर. म्हणजे देवांशी बांधणार नव्हती, कारण तिला काही कळतच नाही, पण गिफ्ट घ्यायचं होतं ना त्याच्यामुळे नको म्हणाले. हो राहू द्या. आता ते पान खायचा आद्विक. सांडत बाय ओ लात मारण ताटाला.
कारण मी त्यांना सांगितलं होतं की गिफ्ट आणा, कारण लेकरांना पैसे दिलेले काय कळत नाही आणि पैसे दिले ना तर आत्तापासून त्यांना पैशाची सवय लागते. त्याच्यामुळे गिफ्ट दिलं ना तर पैशापेक्षा त्या गिफ्टला बघून ना खूप खुशी होती. पैसे खाण्यात जातात पण गिफ्ट दिलं ना तर आठवण राहते. त्याच्यामुळे मग मी त्यांना गिफ्टच आणायला सांगितलं होतं, छोटी मोठीच असू द्या, पण गिफ्ट ना खूप महत्वाची आहे. कारण लेकरं पण खूप उत्सुकतेने करदुडा किंवा राखी बांधतात. तर तुम्ही बघितलंच असेल अद्विकची भाऊबीज सेलिब्रेट झाली आहे आणि दिवाळीचा पण ब्लॉग बघितला असेल. त्याच्यानंतर पाडव्याचा काय ब्लॉग घेतला नाही, आज डायरेक्ट भाऊबीजचा. तर मी निघाली आहे भाऊबीजला, त्याच्यामुळे मस्त रेडी झाली आणि आता जस्ट निघाली आहे. तर माझी भाऊबीज कशी सेलिब्रेट होती ती बघा. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. तर आम्ही निघालोय बघा आमचं अद्विक. तर चला कंटिन्यू करा. आणि मग माहेरी आल्या ना भैया आंघोळीला चालला होता. कारण मला माहिती आहे त्याचा आंघोळीला जायचा टाइम थोडासा लेटच असतो, 12 नंतरच तो आंघोळीला जातो. त्याच्यामुळेच मी गडबडीने आले होते आणि तेवढं तो आंघोळीला पण निघाला होता. म्हटलं थांब नको जाऊ, तुला उठणं वगैरे लावते त्याच्यानंतर जा. मग त्याला मस्त उठणं वगैरे लावून घेतलं. कारण एवढा एक सण असतो की भाऊ बहिणींना म्हणजे मन लावून सेलिब्रेट करतात किंवा मनापासून सेलिब्रेशन असतं. आणि असं आधीमध्ये तर कधी कोणी आंघोळ घालत नसेल, पण सणासुदी दिवशी ना म्हणजे घालतात. अद्विकला ना मी जशी दिवाळी चालू झाली तशी मी त्याला आंघोळ घालत होते उठणं वगैरे लावून. पण मी नाही, ते माझ्या भावाजवळ नसते, त्याच्यामुळे सणासुदी दिवशी तरी उठणं वगैरे लावून आंघोळ घातलेली म्हणजे चांगलं असतं असं म्हणतात. आंघोळ तर काय त्याने घालू दिली नसती. मग उठणं वगैरे लावलं आणि आंघोळ केल्यानंतर पण त्याला ना म्हणजे दिवा परत ते पिठाचं वगैरे असतं ना ते ओवळून टाकलं. पण तो व्हिडिओ घ्यायला ना कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे मग तो व्हिडिओ नाही घेतला. आणि मग काय त्याची आंघोळ वगैरे झाल्यानंतर मस्त आम्ही भाऊबीज सेलिब्रेशन करायला म्हणजे भैया बसला आणि आई आणि भैया ना हसत होते. कारण मी ना कॅमेरा तिथे डब्यावरती आणून ठेवला होता. कारण भैयाला उठणं लावताना यांनी होते, पण नंतर ना व्हिडिओ वगैरे म्हणजे मोबाईल वगैरे पकडायला कोणीच नव्हतं. मग आईला पकड म्हणलं नाही, मला येत नाही म्हणली, कारण तिने कधी मोबाईल हातात पकडलाच नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं राहू दे. मग डब्यावरती मोबाईल ठेवला होता कारण माझ्याकडे स्टँड नाहीये. आता स्टँडची स्टोरी तर मी भरपूर ब्लॉग मध्ये सांगितलेलं आहे. मला आत्ताच नाही घ्यायचंय पण आत्ताच नाही घ्यायचं. तर मस्त कॅमेरा वगैरे चालू करून ठेवला होता आणि आमचा भैयानं नुसता कॅमेराला बघत होता. काय वाटत होतं त्याला काय माहिती, कारण तो कधीच असं कॅमेरा चालू करत नाही. त्याला साधा नॉर्मल व्हिडिओ बनव जरी म्हटलं ना तरी पण तो ओय नकोय बाबा म्हणतो. म्हणजे त्याला सवय नाहीये आहे, पण मित्रांबरोबर व्हिडिओ काढायची सवय आहे. असं कधी त्याने माझ्यासमोर कॅमेरा घेतला नाही आणि मी पण नाही घेतला. पण मला सवय झालेली आहे, त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही. म्हणजे मला काय माहिती नाही, गळ्यात टाकतात, हातात बांधतात करदुडा, पण जसं मी बघितलंय तसंच मी गळ्यात वगैरे दरवर्षीप्रमाणे गळ्यात टाकला. आणि मग काय औक्षण वगैरे करून घेतलं. मस्त भाऊबीज सेलिब्रेशन झाल्यानंतर मस्त भाऊकडे आले करदोडा बांधण्यासाठी. म्हणजे खालीच राहतात हे माझे धीर आहेत मोठे, मग त्यांना करदोडा बांधण्यासाठी आले होते. कारण दरवर्षी मी त्यांना करदोडा बांधते. रक्षाबंधनाच्या ब्लॉकमध्ये पण सांगितलं मी की आमचा भैया मला बोलत नव्हता लग्न झाल्यानंतर. मग भाऊ म्हणले होते की तो नाही बांधू देत तर काय होतंय, मला बांधा. त्याच्यामुळे मग भैया बोलत असला तरी पण आणि नसला तरी पण मी भाऊला बांधते आणि इथून पुढे पण बांधत राहणार. त्याच्यामुळे मी त्यांना करदोडा बांधण्यासाठीच आले होते. मग लेकरांना ना परी करदोडा बांधणार होती, कारण या तिघांना पण परी नाही, एकुलती एक बहीण आहे. त्याच्यामुळे म्हणजे भरपूर बहीण आहेत, पण परीना पहिल्यापासून जशी जन्मली ना तशी त्यांच्या जवळ आहे. परी पहिल्यापासूनच करदोडा रक्षाबंधनला राखी बांधते. त्याच्यामुळे परीला ना आता बांध म्हणलं ना तर ती बांधत नाही, पण लेकरांना खूप अपेक्षा असते की परीने मला करदोडा वगैरे बांधावं. परी म्हटलं की त्यांचा जीव की प्राण आहे. परी आली की खूप खुश होतात तिघं पण. मग परी तर काय बांधायला तयार नव्हती. मग म्हटलं जाऊ दे बाबा मीच बांधते. मग तिच्याकडनं फक्त औक्षण वगैरे करून घेतलं. आणि आमचा अद्विक बघितलं का मांडीवरून उठायला तयार नव्हता, कारण त्याला वाटतं काय माहिती, पण तो तसंच करतो. तिकडे गेल्यानंतर जास्त काय रडला नाही, मला एवढा त्रास दिला नाही,
पण चालूच असतं त्याचं थोडंफार तर त्रास देणं. म्हणजे अद्विक ना कुठल्याच लेकरामध्ये असं मिळून मिसळून खेळत नाही आणि म्हणूनच मी त्याच कारणामुळे ना मी तिथे राहत पण नाही, की जाऊ द्या बाबा जवळ आहे, कधी पण फोन केला की 15 मिनिटाचा अंतर आहे, गाडीवर जर आलं ना तर अर्ध्या तासात ना लगेच येतं, त्याच्यामुळे काय वाटत नाही. तर असा होता माझा दिवाळीचा आणि भाऊबीजचा ब्लॉग. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे असेच सगळे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मग काय संध्याकाळी तर आमचे पप्पा आले, म्हणजे अद्विकचे पप्पा आले आणि अद्विक हॅप्पी झाला, म्हणजे मला बाय करत होता की तू बस मी जातो म्हणून. एवढे तर त्याला त्याचे पप्पा आवडतात. कसा वाटला माझा ब्लॉग तेही नक्कीच सांगा. तर थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. बाय बाय.